अशा पद्धतीने जर सांगितलेलं आहे त्याने प्रत्येक राज्याला हे उपविलीकरण करायलाच पाहिजे असं काही सांगितलेलं नाही। त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अशा पद्धतीने खोटं कसं बोलू शकतो। त्यामुळं मला माहित आहे की तुमच्यावरती सुद्धा तुमचे बाप बसलेले आहेत नागपूरमध्ये आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथे डोलता, त्यामुळं लोकांना तुम्ही फसू शकता। पण आज आंबेडकर समाज प्रचंड शिकलेला आहे, त्यामुळं त्याला वाचता लिहिता येतं। पूर्वीसारखं मनुवादी संस्कृती इथं नाही की या इथं फक्त ब्राह्मणांनी वाचावं आणि लिखावं आणि इतरांनी सर्वांनी अनपढ राहावं, ही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या संविधानाने संपवलेला आहे। त्यामुळं फडणवीस साहेब तुम्ही हे ज्या पद्धतीचं भाष्य करताय ते अत्यंत दुर्दैवी आहे। दुसरं आपल्याला माहित असेल की पहिल्यांदा हे जे सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकरण आलं होतं ते 2004 मध्ये आलं होतं। ईव्ही चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश अशाच पद्धतीने त्या आंध्र प्रदेशमध्ये उपविलीकरण